गणपती बाप्पा मोरया. आणि आता पुन्हा निघालो आहे गावातून मामाच्या गावाला. सायळी माझा आजोळ आणि तिकडचे गणपती बाप्पा आता निघाले असतील. त्यांना निरोप देऊन येतो, लगेच जाऊन येतो. तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा फक्त. संध्याकाळी याच रस्त्याने विसर्जन करायला जाणार आहोत. सो तुम्हाला दाखवतो इथून. हा जो आता मध्ये एक ब्रिज आला छोटासा क्रॉस केला, तो ओढा होता आणि त्या ओढ्यामध्येच आपलं विसर्जन होतं. खाली पाण्याचा आवाज येतो पण तुम्हाला दिसणार नाही. तर खाली ओढा आहे बघा, इथे खाली मध्ये दिसते. संध्याकाळी दिसेलच. आणि हा जो पोर्शन आहे इथे संध्याकाळी तुम्हाला बघा, इथे कुत्रा आला ना, हा कुत्रा आला त्याच्या जस्ट पुढे इथे बघा, इथला हा जो पोर्शन आहे एवढा, इथे सगळे गणपती आहे बघ. इथून खाली आम्ही जातो विसर्जनासाठी आणि इथे पूर्ण गणपती आपले गावचे संपूर्ण गावचे गणपती हे इथे त्यांची शेवटची आरती होते. त्यांना निरोप देत देत मग खाली इथे ओढा आहे, त्या ओढ्यामध्ये जातो. गाईज खूप मजा येते. आणि आता तर खूप मजा येते गावाला म्हणजे ह्या सीझनमध्ये. खरं तर ह्या निसर्गाचं काय माहिती आहे, आता गरजा वाढलेल्या असतात लोकांच्या आणि काय बोलतात त्याला की लोकांनी ना आता आपल्या गरजा वाढवल्या आहेत आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्यासाठी थोड्या अशक्य होतात. उदाहरणार्थ गावाला पूर्ण वेळ कोणी राहू शकत नाही आहे कारण त्यांचं सगळं काम वगैरे तिकडे. तसं बघायला गेलं तर शेती हा व्यवसाय निवडूनसुद्धा ते इथे राहू शकत होते, पण आता मुंबईला पहिल्यापासून गेले, तिथेच सवय लागली आणि मग आता मुंबई टू गाव त्यांना करावं लागतं. गावाला ते पूर्ण वेळ कोणीच राहू शकत नाही सध्या, कारण एक तर सोयी कमी, कमवण्याची साधनं कमी. पण तसं बघायला गेलं तर गावाला जे राहणार आहेत ना ते पूर्णपणे सुखी राहतात, कारण त्यांच्या गरजा तितक्याच राहतात आणि ते तितकंच कमवतात आणि सुखी समाधानी आयुष्य गावाला ते जगू शकतात. पण हे सगळं सवय आता आपण आपल्याला लावायची तर ह्याला खूप वेळ जाऊ शकतो. मामाच्या गावाला जाताना हे धरण जे उजव्या बाजूला दिसतंय हे आहे उरमोडी धरण आणि या उरमोडी धरणामध्येच मामाच्या गावातले सगळे गणपती बाप्पा हे विसर्जित केले जातात. थोडक्यात सांगायचं तर यांना धरण जवळ असल्यामुळे हे धरणामध्ये विसर्जन करतात. आम्हाला तो ओढा जवळ आहे, सो आम्ही त्या ओढ्यामध्ये विसर्जन करतो बाप्पाचं. खूप छान वातावरण आहे गावचं आणि काय कशा हा मध्ये आता अजून एक गणपती बाप्पा दिसेल जाताना लुमणेखोलचा. आता हे मध्ये लुमणेखोल गाव लागतं, त्या लुमणेखोल गावचा गणपती बाप्पा निघालाय आणि तुम्ही बघू शकता सगळे कसे गुलालाने. चुकून गुलाल आला तर म्हणून मी फक्त काचावर घेतो, काय मुद्दाम कोण करणार नाही, पण चुकून गुलाल आला तर पूर्ण भरून जाईन मी पण. गाडी बराच वेळ थांबवायला लागेल का मला? गावातून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. मग काही ठिकाणी सार्वजनिक गणपती जो आहे मंडळाचा गावचा तो 10 दिवसांचा आहे, म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत. आणि काही ठिकाणी तो आहे गावचा जो म्हणजे गौरी विसर्जनासोबतच गावचा गणपतीसुद्धा काही लोक विसर्जन करतात आणि पुन्हा मुंबईला जातात. सो माझ्या मामाच्या गावचं विसर्जन गावच्या गणपतीचं सुद्धा आजच आहे आणि त्यामुळे तिकडे सुद्धा आय थिंक त्या जल्लोषातच गावच्या गणपतीसोबत घरच्या गणपतींची सुद्धा मिरवणूक
विसर्जनाची मिरवणूक निघते आणि ते हळूहळू धरणाकडे जाऊन संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत त्यांचं विसर्जन पूर्ण होऊन जातं. आणि आमच्या इकडे गावाला संध्याकाळी 4 वाजता सगळे गावचे गणपती खाली उतरतात. प्रत्येकाच्या घरातून खाली उतरतात इन द सेन्स जिथे मखरात बसलेले असतात तिथून त्यांना खाली आणलं जातं. आणि त्याच्यानंतर त्यांचं आम्ही निरोपगीत, म्हणजे माझ्या घरी तरी आम्ही निरोपगीत बोलतो, जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आणि त्याच्या माध्यमातून आपण अरे वा इथे गणपती निघालेत. आय थिंक बघितलं असेल जी सायडीची यात्रा होती तर इकडे कशा झिम्मा खेळतात बघा बायका, अशा झिम्मा खेळत असतात. आता आपण वरती जाऊया, शक्यतो गाडी इथे लावूया कारण गाडी हे बघा हे मस्त. हे गणपती बाप्पा काहीच नाही रे. केराचं मंदिर आहे. मी वेगळ्या बाजूने थोडा एंटर होतोय पण तुम्ही बघू शकता इकडे सगळे गणपती बाप्पाच्या मूर्त्या एकत्र आल्यात. अजून पूर्ण गावच्या मूर्त्या एकत्र नाही आल्यात पण बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी काय बोलतोस काय बोलतोस बघू ना मला दाखवतो. आता बघा कशा प्रकारे सगळे गणपती खाली येत आहेत विसर्जनासाठी आणि अख्खं गाव एकत्र जमतं. मग एका ठिकाणाहून ते गणपती बाप्पा सगळे जातात विसर्जनासाठी पुढे. आता तुम्हाला हे सगळे गणपती बाप्पा दिसतील मंदिरात आतमध्ये, एकत्र आरती होईल आणि तोपर्यंत इथे बायका झिम्मा खेळतात बघा. हे गावाला हे मेन असतं की ह्या सगळ्या गोष्टींची मजा गावालाच येऊ शकते. सो ह्याच्यासाठी मुंबईमध्ये गणपती करणाऱ्यांची ही एकत्र निघण्याची मजा जी आहे किंवा आरोळी ठोकत ठोकत गणपती बाप्पाचा जय जयकार करत अक्षरशः आपण जो विसर्जन करेपर्यंत, तसं बघायला गेलं तर बाप्पा चाललेत तर हे थोडंसं मनाला वाईट वाटतंच की आता बाप्पा जाणार आहे, आता हे राऊंड मारतील पूर्ण आणि मग हे मामा हे मामा सगळे गणपती बाप्पा तुम्हाला एकत्र, सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन होईल आणि तुम्ही बघू शकता हे सगळे मामा लागतात माझे, कोणी आजोबा लागतं आणि माझं सगळं आजूळ आहे. सो ज्या मूर्त्या जड आहेत त्यांना 2-2 माणसं, अगदी गणपती बाप्पा डोक्यावर नेण्यापासून ते सगळं आशिष आहे, आयुष आहे आणि मामाची मूर्ती आमच्या गणपती बाप्पाची आणि अख्ख्या गावचे गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता इथे. बरं हे पूर्ण असा वेढा मारून मंदिराला प्रदक्षिणा करत गणपती बाप्पा पुढे जातील. आपण तिकडे जाऊयाच. आणि ह्या सगळ्या महिला वर्ग गावचा, काही गणपती अजून मागे गणपती बाप्पा राहिले आहेत, त्यांना लवकर घर सोडवत नव्हतं बाप्पांना, सो काही गणपती बाप्पा मागे राहिले. आता इकडे और आयुष बाप्पा गाव जमा झालंय, तुम्ही पाहू शकता. सगळे गणपती बाप्पा आणि सगळे एकच आरती मंडळ म्हणजे कुठलं रे आरती मंडळ,
पण तुम्ही बघू शकता ही जी म्हणजे गाडी बनवली आहे ती मोठ्या गणपतीची गाडी आहे. आता गणपती खाली ठेवत आहेत, मी तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे. सर्वांनी या ठिकाणी गणपती लवकरात लवकर खाली ठेवायचे आहे आणि बाजूला या ठिकाणी आपल्या मागेही गणपती आहेत. हे गणपती बाप्पा कसे एकत्र ठेवले सगळ्या संपूर्ण गावचे गणपती तुम्हाला इथे हळूहळू पाहायला मिळतील. संपूर्ण गाव एकत्र जमा होतो आणि तुम्ही बघताय आता सगळे गणपती बाप्पा ठेवल्यावर एकत्रित मोठी अशी आरती होईल आणि त्या आरतीनंतर गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी नेलं जाईल. तोपर्यंत मी रांगेत उभे असलेले सगळे बाप्पा बघू शकता तुम्ही. यंदा मामाची इको फ्रेंडली मूर्ती आहे, हो की नाही? आणि की हाल घरी येत होतो, पाऊस लय होता, मग रिटर्न फिरलो आम्ही माहिती. गणपती बाप्पा मोरया हे आमचं नाव आणि फोटो नाही और की हाल. अरे मामू, हे आमचा मामू आता मोरया. आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी सगळा गाव जमा झाला आहे. सगळ्या गावचे गणपती बाप्पा इथे आगमन झालेलं आहे आणि आता त्यांची मोठ्या भक्तिभावाने आरती केली जाईल. गणपती बाप्पाची किती रूपं एकत्र तुम्हाला पाहायला मिळतात इकडे. काय इकडे जात आहे होऊन जाऊ दे. काय बरं आहे का? बरं आहे का म्हटलं? तिथलं गाणं ऐकायला येत नाही आहेत त्यांची, पण ते गाणं म्हणत म्हणत जिम्मा चालू आहेत आणि बस स्टॉप सुद्धा अख्खा भरलाय बघा.
ब्लॉग बघा फक्त. काय थोड्या वेळापूर्वी आलंय. आता आरती सुरू झाली आहे. हे माझे मामा माझे, आणि आता विसर्जनाची सगळेच तयारी करतात. आपण आरती तुम्हाला दाखवूया कशी आरती होते ती. कसं आहे बाबा? हे माझे आजोबा आहेत, मम्मीचे पप्पा. खूप मजा येते. आणि आता माझा आवाज माईकपर्यंत पोहोचावा यासाठी थोडं ओरडावं लागतंय, कारण माझा आवाज पोचणार नाही एवढ्या याच्यामध्ये, म्हणून मी ओरडतोय. पण माझ्या मते मी नंतरच हे करेन. तुम्ही बघू शकता सगळे लोक बाप्पाला निरोप देण्यासाठी, त्याचं विसर्जनासाठी घरातून बाहेर पडलेत आणि धरणावर जाणार आहेत हे लोक. गणपती बाप्पा वेढा पूर्ण करूनच मंदिराला पुन्हा खाली आता निघालेत आणि तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची आता ओळख लागेल काय लाईनीमध्ये.
मोरया लवकर या. आणि तुम्ही बघू शकता घरातल्या ज्या स्त्रिया महिला असतात त्या तांदूळ टाकतायत गणपती बाप्पावर आणि विसर्जनासाठी गणपती बाप्पा रेडी आहेत. पण मनाला वाईट वाटतंय, खेद वाटतो की गणपती बाप्पा चालले. आता इकडे पूर्ण गणपती बाप्पा जमा झालेत आणि हे सगळे गणपती बाप्पा पोहोचेपर्यंत तिथून काय पुढे गणपती बाप्पा निघणार नाहीत. सो अशा प्रकारचं वातावरण आहे सायळी गावामध्ये, तुम्ही बघू शकताय. एक से एक मूर्त्या, सुंदर मूर्त्या. ही मूर्ती बघा तुकारामांच्या वेशातली, फार सुंदर मूर्त्या. बरं आहे का? आपले गणपती बाप्पा कुठे बघू शकता. आता छत्र्या उघडल्या गेलेत बाप्पा भिजू नये म्हणून. आणि कशी विसर्जनाची मिरवणूक निघाली आहे तुम्ही बघू शकता. ही जी बैलजोड आणतायत, ही बैलजोड आता ह्या बैलगाडीला जुंपली जाईल आणि मोठा गणपती ते वाहून नेतील बैल. सो अशा प्रकारचं सायळी गावचं वातावरण तुम्ही पाहू शकता. बायका बघा कशा तांदूळ टाकतात गणपती बाप्पांवर. मी आता ह्या मिरवणुकीच्या थोडंसं पुढे जायचा प्रयत्न करतो. हा गणपती बाप्पा इथूनच, इथे घर असल्यामुळे गावाच्या थोडं बाहेर इथूनच बाप्पा चाललाय. आता तो मिरवणुकीमध्ये सामील होईल. बरं आहे का? मोरया. बघू शकता ही सगळी चिल्लर पार्टी. आवाज बिवाज देत नाही का रे तुम्ही? गणपती बाप्पा मोरया. नोटवाली पार्टी आहे का? मोरया. हे मागे पण तुम्हाला दाखवलं आय थिंक. ही सायळी गावची मराठी शाळा बनते इकडे. आणि आता लवकरच बैल जुंपून हे जे वडाचं झाड आहे ना, खूप मोठं झाड आहे, बघू शकता ना तुम्ही. खूप जुनं झाड आहे, खूप जुनं. माझ्या आईने ह्याच्या पारंब्यांना झोका खेळला आहे.
ते त्याच्या आधी पण कोणी कोणी खेळलं आहे, आज्यांनी वगैरे. तो एवढं जुनं झाड आहे सायळी गावातलं वडाचं. गावच्या विसर्जनाचे शूटिंग करतोय आणि हा माझा मामा संदेश मामा, आणि हा आर्मीत होता. आता दादा मामा तू आता मीरा भाईंदर पोलीसमध्ये, आणि खूप सुंदर म्हणजे 6 महिन्याचं ट्रेनिंग करून आला आहे परत एकदा मामा. तो आत्ता त्याला गणपती बाप्पा मिळाले, विसर्जन मिळालं आहे, तो खुश आहे की नाही? आणि हा सुरेंद्र मामाचा मुलगा आहे. याला दाखवलंय यात्रेमध्ये तुला मी. आणि हा आमचा संदेश मामाचा श्रुत हाय कर सगळ्यांना, आणि सांग दादाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब. येस, जोरात सांग. लाईक करा, सबस्क्राईब करा. कसं गावच्या रस्त्यांवरून तुम्ही बघू शकताय, आता निघाली आहे, विसर्जन सोहळा चालू आहे, आणि काही मंडळी पुढे चालली आहेत, लहान लहान मुलं. तो व्हिडिओ काढण्यासाठी ही उत्तम जागा आहे. आप्पा खूप सुंदर वाटतं गावाला असा विसर्जन सोहळा बघायला, आणि हा अनुभवायला तर जास्त मजा येते. मोरया. पाऊस पण पडतोय, आणि गणपती बाप्पा सुद्धा काही गणपती बाप्पा भिजत चालले आहेत, काही गणपती बाप्पा छत्रीमध्ये चालले आहेत, आणि सगळेच गणपती बाप्पा त्यांना सुद्धा खेद असेल की आता आपण पाहुणे म्हणून राहणार नाही आहोत. आणि जी काही मंडळी ही आमची मामा आणि गँग पूर्ण, हा मरून जांभळ्या शर्टमध्ये देवेंद्र मामा, हा सदऱ्यामध्ये व्हाईट सदऱ्यामध्ये सुरेंद्र मामा, परत नितेश मामा मागे सगळे दिसत आहेत, सानू, सगळी टीमच आहे. आणि इकडे जितू मामाचा गणपती, आणि मोरया मोरया. आणि अशा सुंदर पद्धतीने आपण ही सायळीचा जो विसर्जन सोहळा आहे तो पूर्ण आपण व्यवस्थितपणे पार पाडला आहे. आणि आता हा बैलगाडीमधला गणपती म्हणजे सायळीचा गावचा गणपती, आणि तो सुद्धा बैलगाडीत थाटामाटात चालला आहे. सो असं हे सुंदर गाव, सुंदर गावचं कल्चर, संस्कृती, आणि ही संस्कृती जपणारी ही तात्यांसारखी गावची माणसं, किंवा तात्यांसारखी म्हटलं म्हणजे त्यांच्यासारखी बरीच सगळी ज्यांची नावं माहीत नाहीत तेही आलेच. आणि मग पुढे मागे संस्कृती जपणारे आणखीन काही आपल्या स्त्रिया आहेत ज्या आजही झिम्मा न लाजता खेळतात. तेवढ्याच सर्कलमध्ये कुठल्याही गावात जाऊ द्या,
जेव्हा झिम्मा खेळायला बायका सुरू होतात तेव्हा त्या झिम्मा खेळायला बिंदास खेळतात अशा या बायका, आणि ह्यासुद्धा आपल्या गावची संस्कृती जपत आहेत. हे कुठेतरी हरवू नये असं मला वाटतं, म्हणून मला गावची फार ओढ असते. पण ते या छत्रीमध्ये आमची आजी आहे. मामी कुठे आहेत मामी? आमच्या मामी अजून दिसल्या नाहीत, पण जर दिसल्या तर त्या आवाज देतीलच. आणि गाड्यांना थोडा उशीर होईल किंवा येताना ह्या गाड्या आपल्या लोकांना घेऊन येतील ज्यांचे पाय दुखतील किंवा काय. पण फार सुंदर असं. अरे हे आमची मावशी हात दाखवते, ही हात दाखवते ती मावशी आमची शिल्पा मावशी. आणि हा निमात्या हे सगळा ग्रुप दिसतोय तुम्हाला, हा आपले घरातले सगळे. आणि ह्या आमच्या माम्या आहे बघा. ही मोठी मामी निळ्या साडीमध्ये, थोडी स्काय ब्ल्यू कलरमध्ये आमची संदेश मामाची मिसेस, म्हणजेच सगळ्या माम्या आमच्या. आणि मोरया. आणि अशा प्रकारे आता ही पालखी तिकडे धरणाकडे जाईल. पाऊस बारीक बारीक आहेच मित्रांनो गावाला, हलका हलका हलका. मी जसं बोललो होतो, आत्ता माझा नुकताच महाबळेश्वरचा व्लॉग तुम्ही बघत असाल. आणि महाबळेश्वरचं जसं वातावरण आहे ना, अगदी तसंच हिरवंगार पूर्ण आणि थंडी. फक्त महाबळेश्वरपेक्षा थोडी कमी असेल, कारण महाबळेश्वर उंचावर आहे, आम्ही डोंगराच्या खाली पायथ्याशी राहतो. पण फील तोच आहे भावांनो, की असं वातावरण छान. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या वातावरणात कंटाळा पण येत नाही चालायचा. इतर वेळेला मी मुंबईला अजिबात चालत नाही, पण आज बघा चालतो आहे, कारण गावाला कंटाळाच येत नाही तर चालायचा. हां, खूप भारी वाटतं बाय द वे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे ना, सगळ्यांना आवडेल की आवडेल असं नाही. एक गोष्ट सांगायची राहिली सायळी गावाबद्दल. आज सायळी गावचे सगळे ग्रामस्थ गणपती बाप्पाला विसर्जन करून आले. अख्खा श्रावण पाळलेला असतो, त्यानंतर गणपती बाप्पा बसलेला असतो घरी, त्यामुळे चिकन मटण खाता येत नाही गावाला येऊनसुद्धा. पण आता गणपती बाप्पा गेल्यानंतर आज रात्री चिकन मटण हे लोक आवर्जून खातात फॅमिली. आणि सगळे लोक चिकन मटणावर ताव मारतात गणपती बाप्पा गेल्यावर. गणपती बाप्पा जाईपर्यंत यांनी कंट्रोल केलेला असतो त्यांच्या जिभेवर. आणि अक्षरशः खूप स्वीट पद्धतीने ते ह्या सगळ्याचा आता आस्वाद लुटतील. त्यांना म्हणायचं आहे, मला ह्या सगळ्या सायळीकरांना सांगायचं आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि या जयघोषात ज्या तुम्ही गणपती बाप्पाला सोडलं आहे, पुढच्या वर्षी तो लवकर येईल नक्की. आणि तुम्ही या गणपती बाप्पाचे माझे व्लॉग बघितल्यावर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. व्ह्यू जास्त आणि सबस्क्रायबर कमी आहेत, सो त्याकडे लक्ष द्या. एक मराठी माणूस, मराठी व्लॉगर म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. भेटूया आपण. बाय, सी यू. छत्रीनी अलविदा. सायळीला आजोळी यायचो तेव्हा ही पूर्ण निलगिरीची झाडं आहेत सगळी खाली. आणि या निलगिरीच्या झाडाची हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये ग्राउंडसारखं इथे क्रिकेट खेळलं आहे. तो पिच अजून क्रिकेटचाच आहे का माहीत नाही, पण तो इकडे क्रिकेट खेळलं. आणि मग क्रिकेट खेळून झाल्यावर, म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला आल्यावर आजोळी यायचो तेव्हा. क्रिकेट खेळून झाल्यावर आता हे कंपाऊंड टाईप दिसतंय, हे नव्हतं तेव्हा. सो डायरेक्ट इथून खाली उतरायला वगैरे जागा होती, तिथून वरती चढायचं, या हौदावर यायचं, मस्त हातपाय तोंड सगळं धुवायचं स्वच्छ, जायचं, जेवायचं, खायचं. हाय बाबा. हो, जायचं, जेवायचं मस्त. आणि जेवण काय असतं गावाला, मोस्ट ऑफ आमच्या गावाला सतत बनतं ते म्हणजे वांग्याचं कालवण. मागे मी माझं गाव असा जो व्लॉग केला होता त्यात समजवलं होतं. हा, असं पाय धुवायला मजाच वेगळी ही नळावर. आणि चप्पल आता मस्त धुणार आहे, चिखल लागला आहे सगळा.
भरपूर दिवसांनी हौदावर ह्या तोंड हातपाय धुतले आणि जे असं खेळून दमून भागून जेव्हा वय अंदाजे समजा असं पकडा की 10 वर्षाचं असेल किंवा 12 वर्षाचं असेल 15 वर्षाचं असेल जेव्हा आलो आहे मी इथे तेव्हा या हौदावर हात पाय तोंड धुतल्यावर सगळ्यात पहिला रुमाल तोंड पुसायला वापरायचा तो म्हणजे असं. आणि मग हे तोंड पुसून घरी जायचं म्हणायचं मला भूक लागली काहीतरी खायला दे आणि मग जे काही समोर यायचे चहा बटर बिस्किट टोस्ट जे काही यायचं ते दणकून खायचं. त्यानंतर पुन्हा 8 वाजता जेवायचं तगडं जेवायचं का असं नाही नुसतं जेवायचं नाही. आता असाला 2 चपात्या पण जात नाहीत मुश्किलने जातात पण तेव्हा 3-4 चपात्या खायच्या भरपूर भात खायचा हे जेवण असेल कारण दिवसभरात एवढं थकायचो खेळायचो भूक लागायची भरपूर. बरं आता मी माझ्या गावच्या विसर्जनासाठी निघतो आहे आणि हा जो रुमाल ह्या बाजूचा मी वापरला तर एक बाजू ऑड वाटते म्हणून हा पण वापरतो. आता वाटते खरं गावाला आल्यासारखं पूर्ण चेहरा सुका. चलो बाय मिळते कुरळाच्या विसर्जनाला.